तर शरद पवारांचे नवनिर्वाचित खासदार लंके पोहोचले कुख्यात गुंड गजा मारणेच्या घरी। गजानन उर्फ गजा मारणेकडून खासदार निलेश लंकेचा सत्कार। निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार आहेत। काही दिवसांपूर्वीच गजा मारण्याने पार्थ पवारांचाही केला होता सत्कार। शरद पवार गटाकडून पार्थ पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती। तर निलेश लंकेने गजा मारणे यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चेला आता मात्र उधाण आलेलं आहे। काही दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयात बोलून गजा मारणेला पोलीस आयुक्तांकडून देण्यात आली होती समज। तर या क्षणाची अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे। नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंनी या गजा मारणेची भेट घेतलेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रतीक्षा, शरद पवारांचे नवनिर्वाचित खासदार लंके कुख्यात गुंड असलेल्या गजा मारणेंच्या घरी गेलेले आहेत, काय अधिकची माहिती आहे? खरं तर गजा मारणे हे कुख्यात गुंड आहे आणि त्याला मध्यंतरी पोलीस आयुक्तालयामध्ये बोलवून कुठल्याही प्रकारचे रील किंवा कुठल्याही गोष्टींमध्ये रील करून समाज माध्यमांवर टाकायचं नाही असा समज देण्यात आलेला होता। मोकातला हा गुन्हेगार आहे। मध्यंतरी गजा मारणे हे राजकीय लोकांबरोबर जास्त उठत बसत होते आणि त्यांचे फोटो हे अपलोड करत होते सोशल मीडियावर। काही दिवसांपूर्वी त्यांनी पार्थ पवार यांचा सत्कार केला होता आणि त्याच्यावर कुख्यात गुंडांकडनं पार्थ पवारांचा सत्कार केला जातो याच्यावर टीका करत शरद पवारांनी त्यांचा खरमरीत समाचार घेतला होता। मात्र आता शरद पवार गटाचेच निलेश लंके हे गजा मारणे यांच्या घरी पोहोचलेले आहेत आणि तिथलाच सत्कार घेत आहेत। त्याच्यामुळे आता शरद पवारांनी पार्थ पवारांवर जी टीका केली होती त्याला आता शरद पवार पुन्हा ज्या प्रकारे त्यांचे हे नवनिर्वाचित खासदार गजा मारणे या गुंडाकडनं सत्कार घेत आहे, तर आता शरद पवार आपल्याच खासदारावर टीका करणार का, या सगळ्यांचं उत्तर देणार का, याच्यावर आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। किरण, नक्कीच प्रतीक्षा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।